मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे, हिंगोलीची बातमी। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये काल मध्यरात्रीच्या दरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे। जुन्या वादाचं रूपांतर मोठ्या राड्यात झालं। या राड्यादरम्यान गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आलेला आहे। जवळपास 7 ते 8 राऊंड फायर झालेले आहेत। त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेमुळे शहरात खळबळ आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी मनीष खरात आपल्या सोबत आहेत। मनीष, काय अधिक माहिती आहे? हा राडा सगळा कशावरून झाला, काही कळू शकलाय का? सुवर्णा, युवकांच्या 2 गटांमध्ये हा राडा झाला आहे। कळमनुरी हे छोटंसं शहर आहे, परंतु काल रात्रीच्या घटनेमुळे जे आहे तर ती कायदा व सुव्यवस्था बिघडली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। या युवकांमध्ये यापूर्वी देखील वादाच्या घटना घडल्या आहेत, मोठी भांडणं झाली आहेत, परंतु काल रात्री जे आहे ते या जुन्या वादातून, जुन्या भांडणातून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आणि या दोन्ही जे गटातील तरुण आहेत त्यांच्यामध्ये हाणामारी, शस्त्राने हाणामारी सुरू झाली आणि यातच एका तरुणाने जे आहे ते गावठी जे पिस्तूल आहे, कट्टा, त्यामधून गोळीबार केला आहे। जवळपास 7 ते 8 राऊंड गोळीबार झाला, फायर झाले तेवढे, आणि त्यानंतर जे आहे ते बरेच जण यामध्ये जखमी झाले आहेत। पैकी 4 जण हे गंभीर जखमी आहेत, तर एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय। त्यामध्ये लुकमान सिद्दीकी असं या मयत युवकाचं नाव आहे। परंतु कळमनुरी सारख्या शहरामध्ये मध्यरात्रीच्या वेळी एवढा मोठा जमाव जमतो, 2 गट एकमेकांसोबत येऊन भिडतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळीबार होतो, ही पहिलीच अशी घटना म्हणावी लागेल। मोठ्या मेट्रो शहरामध्ये कधी अशा घटना घडत असतील, परंतु हिंगोलीतल्या कळमनुरी सारख्या शहरामध्ये अशी घटना घडते, हे नक्कीच मोठं आव्हान आहे कायदा व सुव्यवस्था पुढे। आणि हे जखमी जे आहेत या जखमीवर उपचार सुरू आहे। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती, तणावाचं वातावरण होतं। आता देखील शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलीस आता परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु या घटनेमुळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद मनीष, माहिती दिलीत सविस्तर त्याबद्दल। पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या नाशिकमधील आरोपींची नाशिक ग्रामीण पोलिसांनी भावली धरणाच्या परिसरात धिंड काढली आणि त्यांच्यावर कारवाई केली। या गुन्हेगारांची पर्यटकांच्या मनातून भीती कमी करण्याकरता, ती नाहीशी करण्याकरता पोलिसांनी अशी धिंड काढली आहे। हल्लेखोरांनी हा हल्ला कसा केला, त्याचा कट कसा रचला, याची माहिती घेण्याकरता पोलीस या आरोपींना धरणाच्या परिसरात वॉटरफॉलच्या जवळ घेऊन गेलेले होते। आज आम्ही कोर्टामध्ये भावली प्रकरणामधले आरोपी प्रोड्यूस केले होते। आम्ही त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती। त्यांचे वकील आणि सरकारी वकील आणि आम्ही केलेल्या युक्तिवादानंतर आम्हाला माननीय हुजूर कोर्टाने 18 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे। म्हणजे 3 दिवस आम्हाला रिमांड भेटलेला आहे त्यांचा पुढील तपासाकरिता। आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी तरतुदी आहेत आणि ह्यांचे गुन्हे आहेत पूर्वाश्रमीचे, ते संपूर्ण लाईनअप करून जर मकोका लागत असेल तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे, हिंगोलीची बातमी। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये काल मध्यरात्रीच्या दरम्यान 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे। जुन्या वादाचं रूपांतर मोठ्या राड्यात झालं। या राड्यादरम्यान गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आलेला आहे। जवळपास 7 ते 8 राऊंड फायर झालेले आहेत। त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेमुळे शहरात खळबळ आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी मनीष खरात आपल्या सोबत आहेत। मनीष, काय अधिक माहिती आहे? हा राडा सगळा कशावरून झाला, काही कळू शकलाय का? सुवर्णा, युवकांच्या 2 गटांमध्ये हा राडा झाला आहे। कळमनुरी हे छोटंसं शहर आहे, परंतु काल रात्रीच्या घटनेमुळे जे आहे तर ती कायदा व सुव्यवस्था बिघडली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। या युवकांमध्ये यापूर्वी देखील वादाच्या घटना घडल्या आहेत, मोठी भांडणं झाली आहेत, परंतु काल रात्री जे आहे ते या जुन्या वादातून, जुन्या भांडणातून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आणि या दोन्ही जे गटातील तरुण आहेत त्यांच्यामध्ये हाणामारी, शस्त्राने हाणामारी सुरू झाली आणि यातच एका तरुणाने जे आहे ते गावठी जे पिस्तूल आहे, कट्टा, त्यामधून गोळीबार केला आहे। जवळपास 7 ते 8 राऊंड गोळीबार झाला, फायर झाले तेवढे, आणि त्यानंतर जे आहे ते बरेच जण यामध्ये जखमी झाले आहेत। पैकी 4 जण हे गंभीर जखमी आहेत, तर एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय। त्यामध्ये लुकमान सिद्दीकी असं या मयत युवकाचं नाव आहे। परंतु कळमनुरी सारख्या शहरामध्ये मध्यरात्रीच्या वेळी एवढा मोठा जमाव जमतो, 2 गट एकमेकांसोबत येऊन भिडतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळीबार होतो, ही पहिलीच अशी घटना म्हणावी लागेल। मोठ्या मेट्रो शहरामध्ये कधी अशा घटना घडत असतील, परंतु हिंगोलीतल्या कळमनुरी सारख्या शहरामध्ये अशी घटना घडते, हे नक्कीच मोठं आव्हान आहे कायदा व सुव्यवस्था पुढे। आणि हे जखमी जे आहेत या जखमीवर उपचार सुरू आहे। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती,
तणावाचं वातावरण होतं. आता देखील शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस आता परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु या घटनेमुळं जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुवर्णा. नक्की. धन्यवाद मनीष, माहिती दिलीत सविस्तर त्याबद्दल.